जाणता राजा ग्राउंडजवळ वडजेमळा येथील शोभा काळला यांच्या राहते घरी बनावट मद्य निर्मिती होते याबाबतची खात्रीलायक बातमी मिळालेली आहे. सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे उपस्थित इसम नामे शिवकुमार काळला व सौरभ पापलेजा यांचे ताबे कब्जात. रॉयल इम्पॅक्ट विस्कीचे एक 750 मिलीचे 34 बॉक्स मिळून आलेले आहेत आणि विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे बुचे, विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असा 5 लाखाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तसेच शिवकुमार काळला यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक तपासात हॉटेल सुरभी FL3 क्रमांक 193 नेहरू नगर संगमनेर या ठिकाणी एक 68,000चा मुद्देमाल मिळून आलेला आहे. बनावट असा एकूण 6 लाखाचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही माहिती मिळाली होती आमचे संगम विभागाचे जवान श्री वसंत पालवे यांना. त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आम्ही नियोजन करून सापळा रचून तिथे छापा टाकला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्राची देखणे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर 1 या करत आहेत. सदर कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आलेले आहे. त्यांना 9/8/2026 रोजी माननीय न्यायालय संगमनेर या ठिकाणी हजर केले असता दिनांक 12/8/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. जनतेस आवाहन करतो की कुठेही बनावट मद्य निर्मिती, हातभट्टी किंवा इतर कोणतेही अवैध मद्याबाबत काही माहिती असल्यास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग या कार्यालयाशी संपर्क साधा. हा जो साठा आम्ही जप्त केलेला आहे हा गोवा निर्मित आहे आणि गोवा राज्यातच विक्रीसाठी आहे आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. गोवा हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे शासनाचे जे टॅक्स आहेत ते कमी आहेत महाराष्ट्राच्या तुलनेने. महाराष्ट्रात एक्साईज ड्युटी, व्हॅट हे जास्त असते, त्यामुळे महाराष्ट्रात मद्याची किंमत ही जास्त असते. हे जी दारू आहे ना, ही आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या बारमध्ये वगैरे रिकाम्या झालेल्या बाटल्या असतात त्यामध्ये भरून त्याला बनावट बुचे लावून आणि त्याची विक्री केली जाते. त्यामुळे दारू कुठं विकली जात होती? ही दारू सुरभी बार या ठिकाणी विकली जात होती. तेथे पण आम्ही कारवाई केलेली आहे. तेथून पण जवळजवळ एक 60-65 हजाराचा मुद्देमाल बनावट मद्य जप्त केलेले आहे. पुढे कारवाई आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल सादर करणार त्याबाबत. म्हणजे विभागाचं विभागीय विसंगतीपणे प्रकरण नोंदवून म्हणजे फायदा फार आहे, इझी मनी आहे, त्यामुळे लोक करतात. परंतु ते कोणाच्या जीवितची हानी पण होऊ शकते, कारण की ती कोणती त्याला सर्टिफाईड आहे किंवा नाही ते मग त्याची काही शाश्वती देत आहेत.